फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनलवर स्वागत आहे. आज आपण स्टेरिओ केमिस्ट्रीमधलं नेक्स्ट चॅप्टर बघणार आहे. रिसोल्युशन ऑफ द रेसिमिक मॉडिफिकेशन. ओके, याच्यामध्ये फक्त आपण क्वेश्चन आन्सरच घेतले आहेत, एक्झामला जे विचारलेलं ते. तर आता आपण स्टार्ट करूया. आता बघा, तुम्हाला जर क्वेश्चन विचारला गेला की आधी तुम्हाला माहिती पाहिजे की रेसिमिक मॉडिफिकेशन म्हणजे काय. आपण स्टेप बाय स्टेप एक बघत जाऊ. ठीक आहे. आता तुम्हाला जर चॅप्टरचं नाव दाखवून देते, रिसोल्युशन ऑफ द रेसिमिक मॉडिफिकेशन. ओके. आता स्पेसिफिक तुम्हाला रेसिमिक मॉडिफिकेशन म्हणजे काय की तुमचे असे कंपाऊंड आपल्याला दाखवून देते की तुमचे मिक्सचर ऑफ कंपाऊंड असणार आहेत इक्वल अमाऊंटमध्ये डेक्स्ट्रोरोटेटरी. किंवा आता तुम्हाला बघा लक्षात आलंच असेल की तुम्ही जेव्हापासून पण स्टार्ट केलं आहे स्टेरिओ केमिस्ट्री, त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ करून प्लस और मायनस आयसोमर किंवा डेक्स्ट्रोरोटेटरी किंवा लिओरोटेटरी हाफ पर्सेंट म्हणजे जे पण बघितलं तुम्ही ते सगळे तुम्हाला कसे मिळाले आहेत की ह्या याच्यामध्ये मिळाले. एक लिओरोटेटरी असेल किंवा एक डेक्स्ट्रोरोटेटरी असेल किंवा प्लस और मायनस हे असेल किंवा इक्विटोरियल ॲक्सिल असणार आहे. तुम्ही हे स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये सर्व तेच शिकताय. ठीक आहे. जर तुमचा हा एक पॉईंट याच्यामध्ये कन्वर्ट होऊन जाईल की तुम्ही काय करणार की रेसिमिक मॉडिफिकेशन म्हणजे काय की हा तुमचा ॲक्टिव्हली इनॲक्टिव्ह कंपाऊंड आहे. कसा की 50% म्हणजे 100% मिक्सचर असतं आपल्याला, ते 50% मिक्सचर कसं असणार आहे तुमचं म्हणजे प्लस आयसोमर तुम्ही असंही म्हणू शकता किंवा मायनस आयसोमर असंही म्हणू शकता किंवा डेक्स्ट्रोरोटेटरी किंवा लिओरोटेटरी. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या दोघांचं मिक्सचर असणार आहे, 50-50% मिक्सचर असणार आहे. त्याच मिक्सचरला तुम्ही काय म्हणणार आहे, रेसिमिक मिक्सचर. आता तुम्हाला रेसिमिक याच्यावरून लक्षात येतं की मिक्सचर असणार आहे. ओके. या रेसिमिक शब्दावरच तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला असं इक्वल अमाऊंटमध्ये मिक्सचर दिलं असेल. जस्ट त्याची डेफिनेशन बघून घेऊ. द सबस्टन्स इन द बल्क मे नॉट बी द ऑप्टिकली ॲक्टिव्ह बिकॉज इट इज द कन्सिडर ॲज द क्वेश्चन ॲप्रॉक्सिमेटली. हे दोघे ॲक्टिव्ह का नाही त्याचं काय सांगितलं त्यांनी, आन्सर काय दिलं आहे की इक्वल नंबर ऑफमध्ये तुम्हाला एक डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड आढळणार आहे आणि एक लिओरोटेटरी मॉलिक्यूल आढळणार आहे. ठीक आहे. अच्छा, ॲव्हरेज रोटेशन किती असणार आहे, 0 असणार आहे. कारण की दोघेही 50-50 राहिला म्हणजे काय होईल तुमचं ॲव्हरेज रोटेशन त्याचं आपोआप 0 असणार आहे. आणि असेंब्ली ऑफ द मॉलिक्यूल किती आहे, 1/2 विच आर दी मिरर इमेज टू दी अदर हाफ. इट इज नोन ॲज द रेसिमिक मॉडिफिकेशन. तुम्हीच त्याला काय म्हणणार आहे, रेसिमिक मॉडिफिकेशन. जस्ट एक्झाम्पल बघून घेऊ म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे. आता तुम्ही सिम्पल कसं पण एक्झाम्पल घेऊ शकता, जसं लॅक्टिक ॲसिड वगैरे कुठलंही घेऊ शकता ज्याचा मिरेज सेम. आता बघा, हे इंडिव्हिज्युअल ऑफ द मॉलिक्यूल तुम्ही हा सप्टन घेतला, ऑप्टिकल डायसोमेट्रिक इनॅन्शुमर घेतले, हा काय घेतला लॅक्टिक ॲसिड प्लस म्हणजे टेस्टो आला आणि हा निगेटिव्ह लॅक्टिक ॲसिड. फक्त यांची चेंजिंग पोझिशन होते. इझिली लक्षात येतं आहे, हा ओयच्या साईडला, या ओयच्या साईडला, हा मायनस लॅक्टिक. आता सेकंड काय होणार आहे, सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ते कसं होते ते जस्ट तुम्ही बघून घ्या. 50% तुम्ही कसं दाखवणार मग, याची मिरर इमेज सेम हीच आहे ना, कळलं की नाही, तेच तुम्ही डेफिनेशनमध्ये राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. तुम्हाला जर विचारलं गेलं की रिसोल्युशन ऑफ द रेसिमिक मॉडिफिकेशन, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. आता बघा, तुम्हाला जर विचारला गेला नेक्स्ट क्वेश्चन की रिसोल्युशन ऑफ रेसिमिक मॉडिफिकेशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण तेच दिलं आहे. काय सांगितलं आहे की तुम्ही काय सांगितलं याच्यामध्ये पण की रिसोल्युशनमध्ये काय मीन्स द सेपरेशन ऑफ द 2 एनॅन्शोमर. म्हणजे तेच आहे तुमचं जो प्युअर स्टेटमध्ये असणार आहे त्याचं तुम्ही काय करणार 50-50मध्ये करणार आहे. त्याचाच अर्थ हाच होतो. ठीक आहे. सेपरेशन ऑफ द 2 एनॅन्शोमर प्युअर स्टेट. दिस प्रोसेस इज द कन्सिडरिंग प्रॅक्टिकली इम्पॉर्टंट. मेनी केमिकल अकॉर्ड इन द बोथ प्लांट आर फ्रॉम द प्युअर इनिशिएशन स्टेप. ठीक आहे. ही तुमची टोटल सिंथेसिस कशामध्ये होणार आहे, नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड मस्ट बी देअर इन्व्हॉल्व द रिसोल्युशन स्टेप. ठीक आहे. जनरली रिसोल्युशन ऑकर इन द आयदर कन्व्हर्शन ऑफ द डायस्ट्रोवर रिसोल्युशन बाय द. सगळ्यामध्ये तेच आन्सर राईट डाऊन करायचं आहे. फक्त तुम्हाला हे म्हणतो ना आपण जसं वर्ड्स चेंजिंग होते, थोडंफार वर्ड चेंजिंग होते. ठीक आहे. सगळ्यांचा अर्थ एकच होतो आहे. ओके. आता तुम्हाला जस्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, 2 मार्क्सचा विचारली गेली डेफिनेशन. तुम्हाला जर विचारलं की मेथड सांगा रिसोल्युशनच्या. ठीक आहे. मेथड नंबर ऑफ मेथड आहेत. आता आधी आपण एक मेथड बघून घेऊ. वेट एक मिनटं. विचारलं गेलं की रिसोल्युशन ऑफ द कुठल्या मेथडने तुम्ही हे करू शकता. त्याची फर्स्ट आपण द मेथड आहे रिसोल्युशनची कुठली सांगू शकतात तुम्ही. हा विचारला गेला आहे 4 मार्क्सला. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा,
विचारलेलं आहे मेकॅनिकल सेपरेशन ऑफ द क्रिस्टल. ठीक आहे, कसं होतं त्याच्यात बघून घेऊ. तुम्ही इथे एक्झाम्पल तुम्हाला जे हवं आहे ते घ्या, फक्त त्याची सुपर इम्पोजल इमेज तुम्हाला आली पाहिजे. प्लीज शब्दांची थोडीशी हे होते त्यासाठी सॉरी. आता बघा टार्टारिक ॲसिड तुम्ही घेतला आहे. ओके, त्याची सुपर इम्पोजल इमेज सॉरी असंच येतं आहे. प्लस ऑर मायनस तुम्हाला हे 2 कंपाऊंड मिळतील. ठीक आहे, हा फक्त तुम्ही कंपाऊंड घेतला, त्याची प्लस ऑर मायनस तुम्ही हे दाखवले. ठीक आहे, फक्त त्यांची OHची वगैरे स्टेरिओकेमिस्ट्री चेंज होते. ठीक आहे, 50% तुम्ही म्हणणार आहे हेच तुमचं काय झालं, रेसिमिक मॉडिफिकेशन झालं आहे आणि तेच तुम्ही थेरीमध्ये राईट डाऊन करणार आहे. ओके, आता राईट डाऊनमध्ये काय लिहू शकता तुम्ही, स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला नोट्स आता इझिली तुम्हाला अवेलेबल नाही होणार. एक्झाम्पल जवळ आले आहे. व्हिडिओ कंप्लीट बघा, मी एक चॅप्टर कंप्लीट करणार आहे आज. ठीक आहे, आता याच्यामध्ये आन्सरमध्ये काय लिहिणार तुम्ही, वेन द वन डीलिंग विथ द रेसिमिक मिक्सचर मायक्रो क्रिस्टल ऑफ द प्लस ऑर मायनस आयसोमर फ्रॉम द युजली प्रेझेंट. जे करताय तेच राईट करायचं. ठीक आहे, पुढे तुम्ही लिहू शकता की ही मेथड कोणी केलेली आहे, की जे लुईस पॅचर जे सायंटिस्ट होते त्यांनी 1848मध्ये फर्स्ट ब्राउट इन द रिसोल्युशन ऑफ द मिक्सचर ही सेपरेशन मेथड आणली. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट तुम्ही जस्ट एक्झाम्पल तुम्ही काय सांगितलं, हे एक्झाम्पल घेतलं तुम्ही आता जे घेतलं ते टार्टारिक ॲसिडचं. त्याच्यामध्ये काय सांगितलं की सेपरेशन ऑफ द प्लस ऑर मायनस टार्टारिक ॲसिड लुईस पॅचर प्रिपेअर्ड बाय द सोडियम अमोनियासोबत त्यांनी केली होती ऑफ द रेसिमिक टार्टारिक ॲसिड अलाउ टू द क्रिस्टलाइज द जे लार्ज मॉलिक्यूल होते ते काय होऊन गेले होते, म्हणजे इव्हॅपोरेशन ऑफ द ॲक्वियस सोल्युशन तुम्हाला हा मिळाला होता. ओके, बघा हे चेंजिंग झालं आहे. तुम्ही कशासोबत करत होते, सोडियम अमोनियम साल्टसोबत करत होते, तर तुम्हाला हे मिळत होतं प्लस ऑर मायनस हे दोघे. ठीक आहे, फक्त ही चेंजिंग पोझिशन होते, तुम्हाला इझिली लक्षात येत असेल. तुम्ही नेक्स्ट पॉईंट लिहू शकतात, स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट पॉईंट तुम्ही राईट डाऊन करू शकतात की 2 काइंड ऑफ द ही 2 क्रिस्टल्स दे आर वेअर द हेलिहेंड्रिक दॅट इज द डायसमिक क्रिस्टल स्टेट. ऑल क्रिस्टल हॅविंग द डायसमिक फर्स्ट डिस्पोज इन द ओरिएंटेशन बिलॉंग टू द इन. जे काय केलं आहे मिररमध्ये तुम्हाला जे काय दिसतंय तेच तुम्ही राईट डाऊन करताय थेरीमध्ये. ठीक आहे, वेअर ॲज द मिरर इमेज क्रिस्टल हुज द डायसमिक डिस्पोज द अपोजिट ओरिएंटेशन बिलॉंग द इन द 2 patches crystal. Here is the separate redivided in the solution. Rotate the blend fluorescein in the opposite direction. This is method studied by the cannot be applied for the racemic compound साठी नाही म्हणतात ते, or solid solution साठी. ठीक आहे, it can be applied only those the mixture in which the crystal enantiomer is the usually designed. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला की रिसोल्युशन बाय फॉर्मेशन ऑफ द डॅश स्टेरिओमर. तुम्हाला याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द रिसोल्युशन, व्हॉट इज द रिसोल्युशन आणि एक्सप्लेन द रिसोल्युशन ऑफ द रेसिमिक. त्यांनी एक्झाम्पल दिलं की 2 ब्युटानोसोबत करायचं तुम्हाला बाय द डॅश स्टेरिओमर फॉर्मेशन. तर तुम्हाला आधी काय सांगितलं आहे, व्हॉट इज द रिसोल्युशन विचारलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तेच आन्सर यायचं की जे सेपरेशन ऑफ द रेसिमिक मिक्सचर इन टू द इनॅन्शिओमरी कन्स्ट्रोल, यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, रिसोल्युशन. ओके, द सेपरेशन ऑफ रेसिमिक मिक्सचर इन टू द इनॅन्शिओमरी कन्स्ट्रोल इज द सोल्युशन. आणि आता काय सांगितलं, फॉर्मेशन मेथड सांगितली कसली, 2 ब्युटानॉलची सांगितली. आता ते तुम्ही इथं आन्सरमध्ये राईट डाऊन करणार. स्क्रीनशॉट काढून घ्या, काढला असेल आय थिंक. आता नेक्स्ट तुम्हाला एक्झाम्पल काय दिलं आहे, तुम्हाला 2 ब्युटानॉलसोबत रिॲक्शन दिली आहे. ठीक आहे, जस्ट तुम्ही 2 ब्युटानॉलचं स्ट्रक्चर राईट डाऊन केलं. 2 ब्युटानॉलसोबत काय एक R दाखवला आहे आणि X दाखवला आहे. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये हेच दाखवायचं, हेच मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, हा S आहे ओईजीच्या साईडला, हा R आहे ओईजीच्या साईडला. ठीक आहे, आता तुमचं जर S आणि R असं लक्षात राहत नसेल तर बघा आधी काय तो हायड्रोजन म्हणजे एकच आहे ना, म्हणून मग तुम्ही काय करणार त्याला R OH सेकंड नंबरला द्या, म्हणजे ओईजीच्या साईडला. तुमचं सिम्पली फक्त लक्षात राहण्यासाठी सांगते मी. ओके, ॲसच तसं लक्षात ठेवू नका. आता तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार आहे, रिझॉल्विंग एजंट यूज करणार आहे RR टार्टारिक ॲसिड. हा टार्टारिक ॲसिड यूज करताय, कॅटलिस्ट म्हणून यूज करताय. मी राईट डाऊन करून दिले, कॅटलिस्ट म्हणून यूज करताय तुम्ही हा रिझॉल्विंग. ठीक आहे, आता तुम्हाला कसं आन्सर मिळेल, हे असं मिळणार आहे. याच्यामध्ये ॲड करतायत तुम्ही 2 ब्युटानॉलमध्ये ॲड करताय. जस्ट पुढे प्रोसिजर कशी होते ती बघू. हा ॲड केल्यानंतर तुम्हाला असं स्ट्रक्चर, फर्स्ट तुम्हाला R असा मिळेल आणि S तुम्हाला नेक्स्ट कंडिशनला असा मिळणार आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट कंडिशनला काय होईल, तुम्ही आता याला बघून घ्या. तुम्ही लगेच स्क्रीनशॉट पण काढा. ठीक आहे, कारण की माझ्याकडे नोट्स अवेलेबल नाही एवढं तुम्हाला देऊ नाही शकत.
ओके. आता नेक्स्ट कंडिशनला काय करणार तुम्ही, सेपरेशन करणार, सिम्पल सेपरेशन करणार आहे. सेपरेशन मेथडमध्ये काय होईल, एक टार्टरिक ॲसिड वेगळा निघेल, एक तुमचा 2-ब्युटानॉल वेगळा निघेल. ओके. बघा RR टार्टरिक ॲसिड, सॉरी आवाज येत असेल तुम्हाला, बट आता मग तुम्ही थेरीमध्ये काय लिहिणार आहे, आय थिंक तुमचं झालं असेल इथपर्यंत, काहीच नाही इकडे लिहिलेलं, एवढंच आहे, कळलं. थेरीमध्ये लिहा, वेन द रिसोल्यूशन ऑफ द रेसिमिक मिक्सचर किंवा ॲसिड प्लस ऑर मायनस ए विथ द ऑप्टिकली ॲक्टिव्ह मटेरियल टू गिव्ह द डॅश द रिसोल्युमिक साल्ट. साल्टमध्ये मिळत होतं, बरोबर. तुम्ही याला नंबरिंग द्या, म्हणजे नंबरिंग दिली की तुम्हाला काय होईल, इझिली लक्षात येतील. आता बघा, तुमचा एक पॉईंट झाला, तुम्ही डेफिनेशन लिहिली, सेकंड पॉईंटमध्ये तुम्ही ही रिॲक्शन लिहिली, थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही जस्ट रिॲक्शन प्लस ऑर मायनसमध्ये तुम्ही जे पण दिले ते राईट डाऊन केलं, फोर्थ पॉईंट तुमचा हा आला. ठीक आहे, म्हणजे पॉईंटने कसं होईल, इझिली लक्षात राहतील ते क्वेश्चन. ठीक आहे. तुम्ही नेक्स्ट कंडिशनला काय लिहिणार, तुमचं फिफ्थ कसं येणार की रेसिमिक ॲसिड दिला आहे प्लस ऑर मायनस, हा रिझॉल्विंग एजंट फक्त प्लसमध्ये दिला आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. आणि देन तुम्हाला बघा साल्टमध्ये असं मिळेल, फर्स्ट प्लस प्लस बी AB हां, आणि नंतर काय मिळेल, हा मिक्सचर दिलेला आहे, म्हणजे एक मायनस येईल, एक प्लस आला एक मायनस आला, बट हा रिझॉल्विंग एजंट तुमचं काय फक्त प्लसमध्ये, म्हणजे हा पण प्लसमध्ये येईल. ठीक आहे. दिस इज द टू टाईप ऑफ द साल्ट मॉलिक्यूल नो लॉंगर इन शॉल बट डॅश टू दे हॅव द डिफरंट प्रॉपर्टीज. बरोबर, दोघी डिफरंट असले तर त्यांच्या प्रॉपर्टीज पण डिफरंट. कुठल्या प्रॉपर्टी डिफरंट, सोल्युबिलिटी, फिजिकल क्वांटिटी, ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट वगैरे तेच दिलं आहे याच्यामध्ये. क्रिस्टलाइन द सॉल्वंट इन फर्स्ट टू गेट द प्युअर स्टेट फॉलोड इन द क्रिस्टलाइन फायनली जज बाय द मेल्टिंग पॉईंट अँड ऑप्टिकल रोटेशन व्हॅल्यूड मिनरल ॲसिड द इनॉशन म्हणजे प्युअर साल्ट A मायनस A प्लस B. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारले गेले, आता तुम्ही सांगितलं असेल, बघितलं असेल की नेमकं रिझॉल्विंग एजंट म्हणजे काय, की त्याचं काय येतं, कंडिशन कुठल्या आहेत, कशा कंडिशन, जसं विचारला गेला तर आन्सर लिहा, पण माहिती असू द्या. ठीक आहे. क्वेश्चन विचारला गेला की व्हॉट आर द कंडिशन ऑफ द गुड रिझॉल्विंग एजंट, तर हा काय आहे की द सबस्टन्स ऑफ द रिझॉल्विंग एजंट मस्ट हॅव द सुटेबल फंक्शनल ग्रुप अँड कॅपेबल देर एंटरिंग विथ इच अदर, द कॉन्फिगरेशन ऑफ द chiral center remains unchanged. ठीक आहे. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ द डॅश एनिमल्स ॲज वेल ॲज रिजनरेशन ऑफ द, याच्यापासूनच रिजनरेशन होणार इनॉन्शनमध्ये, प्लस ऑर मायनस जे बघितलं तेच तुम्ही राईट डाऊन करता. रिजॉल्व अँड अवेलेबल इन द एनिमल्शन केली प्युअर फॉर्ममध्ये असतो. हा काय होतो की चीप अँड रिसायकलेबल, पण हे शुड बी एजंट इन द चीप अँड रिसायकलेबल. आफ्टर ड्युरिंग द सेपरेशन द रिझल्टिंग डॅश शुड बी द इझिली क्रिस्टलायझेबल डिफरन्स सोल्ड बिटवीन द पर्टिक्युलर सॉल्वंट प्युअर सेपरेट इन द इनहॅन्जिबल सेपरेट. ठीक आहे. जसं थेरी आहे, तुम्ही ती वाचून पण लक्षात येईल तुमचं. ठीक आहे. द पॉसिबिलिटी इन डबल salt formation during the action check with the avoided by the changing solvent and resolving and specific type of the organic the discuss below. आता पुढे कसले येतात, त्याचे कसे क्वेश्चन विचारले जातात ते आपण जस्ट राईट डाऊन करणार आहे. ओके. आता मी इथपर्यंत आपलं आय थिंक कंप्लीट झालं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला कसं, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. जसं आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला, काही पण विचारायचं होतं, आधी तुम्ही याचे कुठले ॲसिडमध्ये कसा यूज होतो, बेसमध्ये कसा होतो, अमायनो ॲसिडमध्ये कसा होतो, ते सगळं तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. आता ॲसिडमध्ये त्याचा यूज कसा होणार आहे ते आपण आधी बघून घेऊ. ठीक आहे. तुम्ही एक्झाम्पल देऊन तुम्ही जस्ट राईट डाऊन करू शकता. ओके. आता एक्झाम्पल देऊन ॲसिडमध्ये कसं होणार आहे की ॲसिड द रिसोल्युशन ऑफ द ॲसिड काय कुठले होणार आहे, अल्कलाइड ब्युराइड्स ऑफ द क्युनिन, क्युनिलिडिन, मॉर्फिन, सिग्नोनिक ॲसिड हेन्स बीन द फ्रिक्वेंटली यूज इन रिसॉल्ट ऑप्टिकली ॲक्टिव्ह ॲसिड सम इन द सिंथेटिक बेस सच ॲज द अल्फा फिनिल. इथे म्हणजे कसा यूज होतो तो नॅचरल जो कंपाऊंडचा यूज होतो तेच तुम्ही इथे राईट डाऊन करणार. ॲसिडमध्ये कसं होणार आहे, काय होणार आहे, जसं एक्झाम्पल देऊन देणार तुम्ही. ओके. कुठलं पण एक एक्झाम्पल द्या, लक्षात राहत नसेल तर फक्त त्याचं जस्ट तुम्ही हे पण राईट डाऊन केल्यानंतर सफिशियंट आहे. ठीक आहे. बेसमध्ये कसं होतं की कॅम्फोरचं सगळ्यांना स्ट्रक्चर माहिती आहे, बरोबर. सल्फोनिक ॲसिड इन द अल्फा बायो कॅम्फोर सल्फोनिक ॲसिड कॅम्फोनिक ॲसिड वगैरे एजंटमध्ये कसे यूज होतं त्याचा यूज दाखवला. ठीक आहे. आता अमायनो ॲसिड वगैरे दिला असेल, बिकॉज द कॅरेक्टर इन द अमायनो ॲसिड नॉट युजली रिझॉल्व इन द सच युजिंग आयदर ऑप्टिकली ॲक्टिव्ह ॲसिड इन बेस रिझॉल्विंग एजंट. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही अल्कोहोलमध्ये कसं होतं आहे ते तुम्ही सांगितलं त्यांना की अल्कोहोल कन्वर्ट इन टू द इस्टरमध्ये होणार आहे. ओके. रिझॉल्विंग एजंटचा त्याचा यूज कसा होतो आहे. अल्डिहाइड कीटोमध्ये पण तुम्ही राईट डाऊन करणार आहे. तुम्ही याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो की रिसोल्युशन ऑफ दी इक्विलिब्रियम असिमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन, असा जर क्वेश्चन विचारला गेला तुम्हाला
आता बघा त्याच्यामध्ये काय येऊ शकतो की मेन थ्रीमध्ये तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे आहेत, कुठले तरी एक्झाम्पल द्यायचे. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जसे तुम्ही एक एक बघणार ना तुम्हाला लक्षात येईल. असिमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन जसं एक्झाम्पल द्यायचं आहे तुम्हाला. एक्झाम्पलमध्ये कसं होईल की मेन घेतला आहे तुम्ही, मेन दिलेला आहे. फक्त यांची काय होणार आहे, इपिमिरायझेशन बेस यूज करणार आणि नंतर काय होईल की यांची जी पोझिशन आहे ती चेंज होणार आहे. बघा ही तुमच्या इक्वेटोरियल ॲक्सेलला जसं तुम्हाला तसं मिळणार आहे. ओके, हा बघा खाली आलं आहे, बाकी काय नाही केलं आहे. नंतर मग प्लस आयसोमेन्थिन घेतला तर त्याचं पण तेच होणार आहे. जसं तुमची फक्त ही चेंजिंग म्हणजे बघा कंपाऊंडमध्ये चेंज होणार आहे. ठीक आहे, हा बघा कुठल्या साईडला, हा बघा कुठल्या साईडला ते लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि तेच तुम्हाला आन्सरिंगमध्ये राईट डाऊन करायचं. काय लिहिलं आहे, फॉर द इक्विलिब्रियम असिमेट्रिक ट्रान्सफर वी एनी चेंज इन कन्फिगरेशन at one unsymmetric atom of compound having the two or more such atom which have the proceed in the established physical or chemical equilibrium, other in the optimization leading to the equilibrium. When the equilibrium transformation in asymmetric center which may subsequently subjected from the rest of the molecule control in the, तुम्ही तेच लिहिताय जे तुम्ही करणार आहे रिॲक्शनमध्ये. ठीक आहे, जसं बघा तुम्हाला एक्झाम्पलमध्ये जर एक्झाम्पल विचारलं गेलं, सपोज विचारलं तर जात नाही, पण तुम्हाला जर असा पॉईंट विचारला गेला तर रिसॉल्युशन ऑफ द इक्विलिब्रियम असिमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल पण राईट डाऊन करावं लागेल. ठीक आहे, जसं तुम्ही मेन्थॉल घेतला आहे, मेन्थॉलची रिॲक्शन तुम्ही फिनेल क्लोरो ॲसिडिक ॲसिडसोबत करणार आहे. म्हणजे काय होईल, हा ओईची जे तुम्हाला स्पेसिफिक मेकॅनिझम विचारलं जाणार नाही आहे, तुम्ही डायरेक्ट इथंच रिॲक्शन करणार आहे, तुम्हाला हे मिळेल हिस्टरिक म्हणणार आहे. ठीक आहे, बघा हा लोन प्रोफिल याच्यावरती तुम्हाला इझिली लक्षात येणार आहे. तुम्ही रिअरेंजमेंट रिॲक्शन वगैरे बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, जसं तुम्हाला आता हाच कंपाऊंड यूज करणार आणि तुम्ही बेस यूज करणार आहे. बेस यूज केल्यानंतर तुम्हाला फायनल प्रोडक्ट असं मिळणार आहे. ठीक आहे, आणि ते तुम्ही कंप्लीट केलं आहे. आता नेक्स्ट कंडिशनला काय होणार आहे, आणखी तुम्ही त्याचं थोडंसं थेरीमध्ये काय लिहिणार आहे की इक्विलिब्रियम एस्टर कंटेन द 57% ऑफ द ॲसिड, 43% ऑफ जे दिलं आहे तेच तुम्ही राईट डाऊन केलं इथं. ठीक आहे, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आता आपण जर आपले 3 ते 4 क्वेश्चन बाकी आहे. ओके, याच्यामध्ये क्रॅम्स रूल वगैरे, रिसॉल्युशन ऑफ द क्रोमॅटोग्राफी वगैरे ते आपण नेक्स्ट चॅप्टरला, नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करणार. ठीक आहे, तुम्ही कंप्लीट व्हिडिओ बघा. जर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला तुम्हाला ह्याच नोट्स मी तुम्हाला देणार आहे. अजूनपर्यंत माझ्याकडे कंप्लीट नोट्स नाही आहेत. मला कमेंट केली होती की PDF पाहिजेत, तर प्लीज सॉरी, मी तुम्हाला इझिली आता म्हणजे कसं आहे, मी जे क्वेश्चन विचारले तेच राईट डाऊन करते. माझ्याकडे कंप्लीट नोट्स नाही आहेत, तरी मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला नोट्स लवकरात लवकर अवेलेबल करून देईल. ओके, आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.